हे शाबूस तांदूळ आहे, 1 ते 1.5 तास ह्याला भिजवायचे. मग त्यातलं थोडं पाणी काढायचं, मग ते सुकवायचे थोडेसे. हे बटाटे आहे सोललेले, मग ते चिरून घेतलेले आहे. हे 7-8 मिरच्या आहेत. आता हे आपण ह्याच्यात कूट टाकायचा आहे शेंगदाण्याचा. मग तो मिक्स करून घ्यायचा आहे. एकजीव करून घ्यायचा मिक्स एकदम. मग मिक्स केल्यानंतर आपण आता गॅस पेटवायचा आहे. बघा कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. मस्तपैकी तापून घ्यायचं आहे तेल. मग त्याच्यामध्ये आपण ही कट केलेली मिरची टाकायची आहे. मिरची टाकल्यानंतर आपण हा आता बटाटा टाकायचा आहे जो आपण कट केलेला होता. मग चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. मीठ का टाकतात? कारण की बटाटा जरा लवकर शिजेल म्हणून. बघा मस्तपैकी बटाटा आपला परतून झालेला आहे. आता आपण त्याच्यात खिचडी टाकायची आहे. ही शाबूस तांदळाची मस्तपैकी ती पण परतून घ्यायची आहे. बघा सगळीकडून मस्तपैकी परतून घ्यायची. मग तिचा रंग बदललेला जातो. बघा मस्तपैकी आपली खिचडी परतून झालेली आहे. आता ती मी प्लेटमध्ये सर्व करते. बघा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.